अप्रतिम राहिली गेली आहे. आणि तोच दरारा जर याही मॅचमध्ये राहिला तर मग अवघड आहे टीम आता गाडेश्वरला. परंतु गाडेश्वर टीमचा त्यांनी वाघाचीवाडी टीमला पराभव केला आणि या पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय. दोन्ही टीमला दिवस शुभेच्छा. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर उडवलाय. फटका भरपूर चांगला आहे. आणि इथून अप्रतिम क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. दुसरीचा प्रयत्न आणि इथून पंचाने रिफर केलाय तिसऱ्या पंचांकडे. धोक्याची घंटा आणि फलंदाज डायरेक्ट निघून गेलाय. परंतु आम्ही चेक करून पंचांनी जरूर तिसऱ्या पंचांकडे मागणी केली गेली ते येस फलंदाज बाद. महत्वाचा विकेट बाद झालाय. अतिघाई संकटात जाई. करमळी टीमचे कॅप्टन मी विनंती करतो की व्यासपीठावरती यायचंय. आयोजकांशी संपर्क साधायचा. टीम करमळी टीम कॅप्टन आयोजकांशी संपर्क साधायचा. आणि इथून पहिला धक्का बसला जाते. फलंदाज बाद होईल किसन. महत्वाचा विकेट ज्यांनी मागच्या मॅचमध्ये अफलातून बॅटिंग तर प्रेक्षकांची मनं जिंकली या खेळाडूनं. आणि तो फलंदाज ह्या मॅचमध्ये रनआउट आणि हा टर्निंग पॉईंट असू शकतो. कदाचित त्याला चान्स मिळाला असता तो त्यांनी मोठे फटके जरूर त्या खेळाडूच्या बॅटमधून पाहायला मिळाले असते. परंतु इथून आता पूर्ण आता जबाबदारी सचिन आणि या नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किरण. किरण एक चांगला खेळाडू आहे. किरणची बॅटिंग सचिनची बॅटिंग मी भरपूर वेळा या परिसरामध्ये पाहिले आणि दोन्ही खेळाडूला चांगला खेळ करावा लागेल. पुन्हा एकदा स्ट्रेटॉपमध्ये उडवण्याचा प्रयत्न. बॉल थ्रोमध्ये सत्ता गोलंदाज सध्या गाडीश्वर टीमचे पाठीराखे एन्जॉय करता आणि जल्लोष सध्या पाहायला मिळतोय गाडीश्वर टीमकडनं. इथून डॉट बॉल गोलंदाजीवरती आपण पाहतोय प्रदीप. आणि मागच्या मॅचमध्ये खरं तर मैदानाच्या आतमध्ये 2-2 धावं काढणं हे फार अवघड आहे. परंतु त्यांनी 2 ते 3 वेळा त्या धावा काढल्या आणि त्याच्यानंतर थकला गेला आणि तो फलंदाज सध्या रनआउटमध्ये बाद झाला होता. कारण त्याची बॉडी लँग्वेज भरपूर आहे आणि त्याच्यामुळं त्याला 2 धावा काढणं फार महत्त्वाचं आहे. जोरदार अपील इथं पाहायला मिळाली होती. इथून पासन बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाही. बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. पहा रिफ्लेक्शन जरूर आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळाला. फलंदाजाला काहीच अंदाज समजला नाहीये. सध्या स्ट्राईक एंडवरती फलंदाज पाहतोय आपण सचिन. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर गोळीच्या वेगानं बॉल निघून चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. जेवढे डॉट बॉल तेवढं दडपण आता पाहायला मिळेल बॅटिंग करत असताना टीम कोंबल टेकडे टीमकडे. कारण 3 षटकांची मॅच आहे त्याच्यामुळे या धावसंख्या जास्ती येणं फार महत्त्वाचं असणार आहे. पुन्हा एकदा बॅटची नॅरेज पाहायला मिळते. विकेट थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा मिळाल्या जात आहे. आणि इथून 2 धावा जरूर पाहायला मिळतील आणि या 2 धावीनं धावसंख्येचा आपण जर विचार केला तर अकाउंट ओपन पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना धावसंख्या जर पाहिली तर 3 धावा सध्या धावफलकीवरती पाहायला मिळत आहे. शेवटचा बॉल आपल्याला या षटकातला पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार बॉलिंग ट्रॅकवरती. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. कारपटीच्या साईडने बॉलला ट्रबल केला जातो. क्षेत्ररक्षक एक धाव मिळाली जाते. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. बॉल चुकीचा होता परंतु इथून थोडंसं खराब क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतोय. आणि इथून 2 धावा जरूर पाहायला मिळत आहेत. कदाचित जर हा पहिल्या अटेम्प्टला जर हा चेंडू अडला असता तर कदाचित अजून एक महत्त्वाचा विकेट बाद झाला असता कोंबल टेकडे टीम. कारण दोन्ही या खेळाडूंचा कॉलिंग एक चांगलं येणं फार महत्त्वाचं आहे. आणि असं जर कॉल चुकीचं असलं तर मग चांगला खेळाडू बाद होतो आणि त्याच्यानंतर मग थोडंसं प्रेशर पाहायला मिळतोय त्या टीमवरती. आणि इथून 2 धावा मिळाल्या. 2 धावांनी धावसंख्येत बदल. धावसंख्या दाखल पाहायला मिळतील 5 धावा सध्या दाखल पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिलं षटक इथे संपलं जातोय पॉवर प्लेचं. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा सध्या दाखल पाहायला मिळत आहे. प्रदीपचं कौतुक केलं पाहिजे. चांगला कमबॅक चांगला धावसंख्या रोखवण्याचं काम त्या गोलंदाजांनी केलं गेलंय आणि अवघ्या फक्त 5 धावा खर्च केला आणि त्याच नंतर महत्त्वाचा विकेट तो रनआउटचा शिकार ठरला गेला. किसन हा फलंदाज बाद झालाय. आणि हे 2 फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एकीकडे किरण आणि सचिन हे 2 फलंदाज. सध्या आता स्ट्राईक मिळाले किरणला. तर बॉलिंग ट्रॅकवरती दुसरं षटक. बॉलिंग ट्रॅकवरती प्रेम. ज्यांचा पहिल्या मॅचपासून बोलबाला भरपूर चांगला राहिला गेला आणि खरं तर भरपूर चांगली बॉलिंग अटॅक प्रेमची राहिली गेली आणि आता सध्या प्राचलन केलं गेलंय दुसऱ्या षटकामध्ये प्रेम या गोलंदाजाला.
प्रेमचा पहिलाच बॉल बॅट जनरेशन लागली जाते फटका फसला बॉल मध्ये स्वतः प्रेमला पाहतोय आणि प्रेमने टिपलाय झेल. फलंदाज होईल बाद धक्का क्रमांक लागेल दुसरा. फलंदाज किरण बॅक टू द डगआउट. पाठ चिन्ह आणि किरणला देखील ठाऊक आहे आता धावसंख्या वाढवायची असेल तर आम्हाला मोठे फटके मारणं फार महत्वाचं आहे आणि मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. रिफ्लेक्शन जरूर आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय आणि इथून बॉल मध्ये हा झेल टिपल्यानंतर प्रेमचा बोल बाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जसा झेल टिपला गेला तशा त्याच्या चेहऱ्यावरती स्माइल जरूर पाहायला मिळाली आणि इथून महत्वाचं विकेट पहिल्या बॉलवरती जरूर विकेट पाहायला मिळालं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये काशीनाथ. मुंबई टेकडे टीम म्हटलं तर त्याही टीमकडे चांगले खेळाडू आहेत परंतु मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खेळ चांगलं करणं हे फार महत्वाचं असणार आहे. यॉर्कर पद्धतीचा बॉल गोळीचा वेगानं बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. जेवढे डॉट बॉल तेवढा प्रेशर आणि जेवढे मोठे फटके तेवढी दडपण असणार आहे टीम गाडेश्वर. परंतु इथं सध्या दादागिरी आपल्या गाडेश्वर टीमची पाहायला जाते. पहिलं षटक आपण पाहिलं प्रदीपचं अवघ्या फक्त 5 धावा दिल्या आणि त्याच्यानंतर केलेली सुरुवात प्रेमनं अप्रतिम. पुन्हा एकदा गुडलेस वरती टप्पा फुटवरचा वापर ब्रह्मास्त्र गेला जातोय. प्रेमचा वादळ मैदानाच्या आतमध्ये घुंगवला जातोय. अजून एक डॉट बॉल. फलंदाज आपण पाहतोय काशीनाथला मात्र जाग्यावरती थांबवण्याचं काम केलंय गोलंदाज प्रेम या गोलंदाजानं. कमी वयाचा गोलंदाज आहे परंतु त्याच्यामध्ये जी शैली आणि त्याच्यामध्ये जो खेळ आहे तो खरं भरपूर टॅलेंटर आहे. भरपूर चांगला अप्रतिम. त्याच्यावरती जरूर पल्लू शॉट मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एक धाव मिळाले दुसरीचा प्रयत्न परंतु बॉल चाललाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे आलाय. नशिबाचा चौकार. धावा मिळतील 4. या पद्धतीने धावसंख्येत बदल धावसंख्या 9 या आकड्यावरती पाहायला मिळते. कारण अशी जास्तीत जास्त धावा येणं फार महत्वाचं आहे कोंबल टेकडे टीमला. कारण 3 षटकांची मॅच आहे आणि 3 षटकांमध्ये जवळजवळ 40 ते 45 धावा येणं फार महत्वाचं आहे. दुसऱ्या षटकाला देखील सुरुवात आहे आणि त्याच्यानंतर आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपलाय आणि अजून या 2 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा प्रेम बॉलिंग ट्रॅकवरती स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहतो या काशीनाथ ज्याच्या बॅटमधनं हा तडाखा पाहायला मिळाला चौकाराचा आणि इथून काशीनाथला अशीच बॅटिंग करणं ही फार महत्वाचं आहे आणि तेच प्रत्युत्तर सध्या पाहायला मिळते कोंबल टेकडे टीमकडनं. चला स्पीडअप करा उशीर करू नका प्लीज टीम गाडेश्वर. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि सामन्याला सुरुवात करायची कारण भरपूर उशीर झालाय भरपूर टाइम झालाय. कारण जी पहिली मॅच होती तिथून जी थोडंसं अडथळा निर्माण पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर थोडंसं आज उशीर झालाय. पुन्हा एकदा गॅप मग सिलेक्शन मध्ये बॉलला ट्रॅव्हल केला जातो. एक धाव मिळाला दुसरीचा कॉल केला जातो. चांगली रनिंग पाहायला मिळते. 2 धावा जरूर पाहायला मिळते. तिसरीचा प्रयत्न करा फंबलिंग. चुकीला माफी नाहीये. जिथे 1 धाव तिथे 2 धावा एक्स्ट्रा आणि तुम्हाला या धावा भरपूर महागड्या ठरू शकतात. त्याच्यामुळं एक धाव थांबवणं फार महत्वाचे आहे आणि इथून धावसंख्येत थोडंसं बदल. 3 धावा मिळाल्यात आणि या 3 धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आपण प्रेमला पाहतोय. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल मारण्याचा प्रयत्न होता आणि इथून पंचांचा इशारा आला नो बॉल. इथून 1+1 धावा मिळतील 2 आणि इथं संधी असेल फ्री हिटची. 2 धावा जरूर पाहायला मिळतात. 2 धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या 14 धावा धावफलकावरती. प्रेमचा पहिल्या बॉल पासून चांगला कमबॅक होता परंतु या क्षणी थोडंसं लेंद आणि ज्याचा जो बॉल जो रिलीज करण्याचा प्रयत्न होता जो बॉल फेकल्यानंतर खूपच हाईट पाहायला मिळाले आणि जरूर पंचांनी देखील लगेच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवला. फ्रीटचा बॉल. फ्रीटचा बॉल स्ट्राईक वरती काशीनाथला पाहतोय. फ्रीटचा बॉल बॅट्समॅन बॉलचा काही संपर्क नाही. बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आणि इथून षटक क्रमांक संपलं जात आहे 2 आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतील 14 धावा. 6 बॉलचा खेळ आता बाकी. चला स्पीडअप करा टीम गाडेश्वर टीम. उशीर करायचं नाहीये. लगेच गोलंदाज जो असेल तो बॉलिंग ट्रॅकवरती आणा आणि लगेच सुरुवात करा. 3:05 अवघ्या झालाय आणि इथून भरपूर टाइम झाला गेलाय कारण उद्याची शेवटचं रात्र अंतिम दिवस आपल्याला या स्पर्धेचा ग्रँड फिनाले दिवस उद्याच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तिसरं षटक बॉलिंग ट्रॅकवरती प्रतिष्ठेला प्राचरण केलं जातोय आणि तिसऱ्या षटकाला पाहायचंय येणाऱ्या
6 बॉलमध्ये टार्गेट सेट कुठपर्यंत असेल टीम बॅटिंग करत असताना कोंबल टेकडे टीम या आता येणारे 6 बॉलमध्ये जरूर आपल्याला ते चित्र पाहायला मिळेल. सचिन आहे सध्या स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पीस बॉल. थोडासा बाहेरून बॉल पंचांचा इशारा जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल आणि इथून एक अवंतर धाव पाहायला मिळते. एक अविंतर धावेने धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला मिळेल. 15 धावा सध्या धावफलकावरती पाहायला मिळतात. सचिनने देखील चांगला खेळाडू आहे. आता इथून काही बॉलचा खेळ बाकी असेल आणि इथून सचिनला आता धरठोक काम करणं हे फार महत्त्वाचं असणार आहे. कारण धावसंख्या भरपूर कमी आहे कोंबल टेकडे टीमची. क्या बात है! प्रत्युत्तर पाहायला मिळते परंतु क्या क्षेत्ररक्षण लाजवाब. ज्या फटक्याची फेवरेट शॉट आहे सचिनचा आणि गाडीच्या टीमने केलेला चमत्कार. त्यांना माहिती काय हा खेळाडू या साईडला बॉल मारतोय आणि त्यांनी तो पॉइंटमध्ये पहा काय क्षेत्ररक्षण ठेवला आणि लाजवाब झेल टिपला जातोय. अजून एक महत्वाचं विकेट फलंदाज बाद होईल सचिन. बॅक टू द डगआउट. रिप्ले ॲक्शन पहा. जसं झेल टिपल्यानंतर क्षेत्ररक्षण देखील भरपूर खुश आहे. आज गाडीशिवाय टीमचे पाठीराखे तर फुल एन्जॉयमध्ये आहेत. कारण विकेट आली, डॉट आलं तर त्यांचा आवाज जरूर जेवढा आमचा आवाज नाही तेवढा ते प्रेक्षक वर्गांचा आवाज आहे. म्हणजे ही खासियत आहे. एक गाव 11 खेळाडू ग्रामीण टेनिस क्रिकेट का म्हटला जातो? जेवढी खेळाडूंना उत्साह नाहीये तेवढी त्यांच्या पाठीराख्यांना उत्साह असते. जेवढी एन्जॉय खेळाडूंना नसते तेवढी एन्जॉय पाठीराख्यांना एन्जॉय असते. भले त्यांना क्रिकेटमध्ये खेळायला मिळत नाहीये, परंतु इथं काय घडलं जातंय, जिथे 1 तिथे 2 तिथे 2 तिथे 3 आणि इथून आरडाओरडा सध्या चालू आहे. पंच धावा किती? 3? 2? 3? 3 धावा जरूर पाहायला मिळत आहे. जिथं सिंगल धाव होते तिथं 2 धावा एक्स्ट्रा पाहायला मिळत आहे. म्हणजे इथून थंडीचं वातावरण वाढलंय त्याच्यामुळे आता थोडेसे बॉल पण वेगळ्या दिशेने जाऊ शकतात. कारण आता थंडी वाढल्यानंतर थोडंसं कमतरता असणार आहे प्रत्येक गोलंदाजावरती. परंतु ग्राउंडवरती थंडी नसणार आहे. कारण अंग गरम होतं आणि त्याच्यामुळे खेळाडूला थोडासा उत्साह जास्त येतो आणि खेळण्याची ताकद भरपूर असते. 3 धावा मिळाले. 3 धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या 18 धावा सध्या धावफलकावरती पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा हा बॉल वाईड एअरकोलचा पद्धतीचा बॉल टाकला होता. वेग भरपूर पाहायला मिळते. बॉल निघून चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. जेवढे डॉट बॉल तेवढी धावसंख्या कमी पाहायला मिळेल. बॅटिंग करत असताना टीम कोंबल टेकडे टीम. या मॅचमध्ये मी तर म्हणेन जिथे किसन बाद झालाय ना तिथून धावसंख्या भरपूर कमी पाहायला मिळते. कारण पहिल्या मॅचमध्ये त्या खेळाडूने काय फलंदाजी केले. अक्षरशः अच्छा दिवस त्या खेळाडूने गाजवला. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा बॉल आणि इथून अजून एक डॉट बॉल. सलगचा दुसरा डॉट बॉल. क्या बात आहे. स्वप्नीलची तारीफ करावी लागेल. या परिसरामध्ये पहिल्यांदा हा मुलगा हा जो खेळाडू आहे तो पहिल्यांदा नाईट रजनी शुक्ला खेळतोय आणि पहिल्याच नाईट रजनी शुक्लेमध्ये कमी वयाचा खेळाडू त्याचा बोलबाला अप्रतिम पाहायला मिळतोय. त्यांचे 12वे खेळाडू आमच्यासोबत आहेत. पोलीस पाटील आहेत गाडीश्वर गावचे बुधाजी आणि सातत्याने मी देखील त्यांना ओळखतो आणि त्यांनी नक्कीच आमच्याशी कानमंत्र दिला की हा जो गोलंदाज आहे पहिल्यांदा नाईट स्पर्धेमध्ये खेळतोय आणि असं जर टॅलेंट ठेवला तर तो अजून पुढे जाऊ शकतो. कारण बॉलिंग अटॅक भरपूर चांगला आहे. पहा टप्पा पडल्यानंतर सलगचा बॉल थोडासा बाहेरून पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. हा बॉल थोडासा करा पाहायला बोलतो. व्हाईट बॉल. एक अभ्यंतर धाव. एक अभ्यंतर धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या 19 धावा सध्या धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा बॉल आहे टार्गेट सेट बॉल. पाहायचे किती धावा येतील. शेवटचा बॉल फुलटॉस बॉल होता. आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. थोडंसं करा फंबलिंग. एक धाव मिळाली जाते. दुसरीचा कॉल केला जातोय. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न केला जातोय. धोक्याची घंटा आणि इथं आपण ज्या नदीमध्ये जे मासे पकडतो ना तसा तो बॉल त्या गोलंदाजाला सापडला नाही आणि तो नो बॉल रिव्ह्यू घेतला जातोय. नक्कीच हाईट फॅक्टर मी जरूर स्क्रीनवरती चेक करून आणि जो काय निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत जरूर पोहोचला जाईल.
येस, नो बॉल. धावा मिळतील 4. 3 धावा धावून काढल्यात आणि त्याच्यानंतर 9ची 1 धाव आणि इथून आता संधी आहे फ्री हिटची. 4 धावा जरूर पाहायला मिळतात. 4 धावीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 23 धावा सध्या धावसंख्येवरती पाहायला मिळते. चिपटचा बॉल होता आणि तोही नो फेकला गेला आणि इथून आता फ्री हिटची संधी आहे. फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. संजय. संजयला फ्री हिटची संधी आहे. परंतु संधीचं सोनं करेल का? हे जरूर आता पाहायला मिळेल. फ्री बॉल होता. बॅटला जरूर टच केला जातोय आणि इथून काय घडला जाते. तुम्ही जर कोंबल टेकडी टीमला जर हलक्यात घेत असेल तर तुम्हाला महाग ठरू शकतात. आणि इथून सोपा बॉल होता आणि तो सुटला जातोय प्रेमच्या माध्यमातून आणि हा नशिबाच्या मिळालेल्या 4 धावा आणि या 4 धावीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 27 धावा. येणारे बॉल असतील 18 आणि 18 बॉलमध्ये 28 धावींची गरज. पुढच्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना टीम काडेशी टीमला 28 धावींचं लक्ष आहे. बॉल असतील 18 आणि 18 बॉलमध्ये 28 धावींची गरज आहे. पुढच्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना टीम काडेश्वर टीमला. आवाजामध्ये थोडंसं चेंजेस पाहायला मिळेल. आमच्यासोबत कॉम्बॉक्समध्ये जॉईन होतील स्वप्नील सर. टू कॉम्बॉक्समध्ये. थँक्यू. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं गेलं पहिल्या डावाचा खेळ संपला गेला. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना केटी बॉईज कोंबल टीमने बनवल्या 27 धावा. 28 धावेचं लक्ष ठेवलंय. चला बॅटिंग करणाऱ्या टीमला विनंती असेल बघा सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. जवळपास आपण जर का पाहिलं गेला 3:13 झालेत. 4 पर्यंत जरी स्पर्धा कव्हर झाली आहे तरी देखील फार चांगलं होईल. आपण पाहिलं गेलं आज भरपूर उशीर झाला आपण पाहतोय. चला बॅट्समन येऊ द्या मैदानाच्या आतमध्ये या. आणि बॅटिंग करणाऱ्या टीमला विनंती असेल बॉल चॉईस करताना 2 बॉल चॉईस करून ठेवा जेणेकरून एखादा हरवला फुटला तर लगेच दुसरा मैदानाच्या आतमध्ये दिला जाईल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रेम आणि त्याच्या साथीला आपण पाहतोय संजय. आज संपूर्ण रात्रभर जबरदस्त खेळ राहिला संजयचा आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण डिपार्टमेंटमध्ये देखील अप्रतिम खेळ राहिला त्याच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहायला गेला 3 षटकामध्ये 28 एवढी फारशी धावसंख्या नाही आहे. मात्र जर का केटी बॉईज कोंबल टेकडी टीमनं गोलंदाजी चांगली दाखवल्या तर नक्कीच या धावा देखील डिफेन्स केल्या जातील. कारण आजच्या रजनीचा आपण जर का खेळ पाहिला ना जबरदस्त बॅटिंग राहिले गेल्या. खऱ्या अर्थानं केटी बॉईज कोंबल टेकडी टीमनं या स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्या बनवली गेल्या. 57 धावा चेस केल्या. कारण 50+ पेक्षा धावसंख्या कोणताही संघ बनवू शकला नव्हता. 56 बनवल्या त्या डेरंग टीमनं मात्र त्या चेस केल्या आपण पाहतोय केटी बॉईज कोंबल टेकडी टीमना आणि तो इतिहास राहिला आहे. मात्र उद्या या स्पर्धेतील सर्वाधिक मोठा लॉट्स आपल्याला पाहायला मिळेल आणि उद्या अंतिम मेगा फिनाले आपल्याला पाहायला मिळेल. कोणता संघ जे वाघोबा व ग्रामस्थ मंडळ तामसई या ट्रॉफीचा मानकरी राहील हे देखील पाहणं उद्याच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मात्र जाऊया मॅचच्या दिशेनं. ज्या ठिकाणी 18 मध्ये बनवायच्यात 28 धावा. गोलंदाज जनार्दन समोर सामना करेल. संजयला आपण पाहतोय त्याला साथ दिले प्रेम. ही जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडू राऊंड द विकेट ना
अतिशय वेगवान शरीराचा वेध, पंचांचा फिंगर अप, लेग बिफोरच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. केटी बॉईज कोंबलटेकडीसाठी हा पहिला ऑफिशियल मात्र इथून कॉल असेल. प्रत्येक चेंडूगणिक टीम मीटिंग स्वीकारली जाणार नाही, अन्यथा तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील इथून सूचना असेल की आपला पुढचा जो कोणता प्लेअर असेल तो रेडी ठेवायचा, जेणेकरून जास्त वेळ खर्च होणार नाही. या खऱ्या अर्थाने आपण पाहिलं गेलं सामन्याला आपण पाहतो भरपूर उशीर झालाय. स्पीडअप घेणं फार महत्त्वाचं राहील आपण पाहतोय, कारण स्पर्धा भरपूर मोठी आहे. अद्याप एक मॅच आपल्याला कव्हर करायचे. खऱ्या अर्थाने केवळ संघ मात्र क्वालिफायर मॅचसाठी दाखल झाला. यामधून विजय संघ त्यांच्या अगेन्स्ट 2 हात करेल. मग तो कोणता संघ असेल, गाडेश्वर की कोमल टेकड्या, या मॅचच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन राहिले आणि इथून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय प्रदीप, गाडेश्वर टीमचा बाहुबली सिक्सर किंग. ज्या वेळी प्रदीपची बॅट बोलते त्यावेळी गाडेश्वर संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आम्ही अनेक वेळा पाहिलाय. मात्र आज कशा रीतीने खेळ राहील, समोर प्रेम नो स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय आणि इथून 1 डाऊनसाठी आलेला प्रदीप ऑन स्ट्राईकवरती डावखुऱ्या त्याचा एक विस्फोटक फलंदाज. टेनिस क्रिकेटमध्ये सातत्यानं विस्फोटक खेळीसाठी जाणले जातात, मात्र इथून तो विस्फोटक खेळ पाहायला मिळेल का, की गोलंदाज जनार्दन कमबॅक करेल. अतिशय सुंदर चेंडू रिलीज केला आपण पाहतो. 20 मध्ये फटका सजवलाय. त्या ठिकाणी शतरक्षण तैनात, एक सिंगल मात्र प्राप्त झाली. सध्याच्या घडीला आपण पाहिलं गेल्या कोंबल टेकडी टीमचे पाठीराखे भरपूर मोठ्या संख्येनं, तर एकाच साईडला गाडेश्वरचे देखील पाठीराखे भरपूर या. जोपर्यंत चौकार षटकार येत नाही तोपर्यंत गाडेश्वरच्या पाठीराख्यांचा आवाज आपल्याला पाहायला मिळत नाही. मात्र फलंदाजाला थोडंसं का होईना मनोबल वाढवण्यासाठी टाळ्यांचा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय, कारण सामना फार महत्त्वाचा आहे. दोन्ही एंडनं टाळ्यांचा प्रतिसाद दिला जातोय, कारण दोन्ही संघ तेवढेच ताकदवार आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहतो भन्नाट वेग यावेळेस पाहायला मिळाला. लाईन पाहिली जाईल, लाईन खराब आहे आणि अतिरिक्तच्या स्वरूपात एक सिंगल धाव जोडली जाईल आणि संघ पुढे सरकेल 2 या अंकावरती. प्रत्येक चेंडूगणिक समीकरण बदलत असताना आपण पाहतोय मॅचमध्ये रंग भरले जातात जरूर, मात्र स्ट्राईक रोटेट झाली आपण पाहतोय. ऑन स्ट्राईकवरती प्रेम यावेळेस कशा रीतीने खेळ करेल हे पाहणं फार महत्त्वाचं राहील. क्षमता भरपूर मोठ्या या खेळाडूंनी देखील फार कमी कालावधीमध्ये छाप सोडल्या. यावेळेस आपण पाहतो अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, यष्ट्यांच्या मागे जणू काही आपण जर का पाहिला गेला पंचांना गुमराह करण्याचा प्रयत्न, आणि इथून मात्र पंच देखील तेवढेच तटक्ष आणि अपीलला मात्र फेटाळून लावले गेले आपण पाहतोय. सातत्यानं 11 खेळाडूच्या माध्यमातून अपील पाहायला मिळते, मात्र अपीलमध्ये उत्साह एवढा असतो की त्या ठिकाणी मात्र पंच देखील तो उत्साह फेटाळून लावतात. अद्यापर्यंत हा डॉट चेंडू संघ पुढे सरकला नाही. या संघ फक्त आणि फक्त 2 अंकावरती आपण पाहतोय. 28 धावा बनवायच्या आहेत. इथून मात्र फटका आपण पाहतोय फसला जातो. विकेटचा पतन, क्या बात आहे. मिड ऑन पॉइंट मध्ये अप्रतिम जेल टिपला गेला आणि इथून मात्र जबरदस्त सेलिब्रेशन. चला शतरक्षण सजवायचं बघा. केटी बॉईज कोंबलटेकडी संघ शतरक्षण सजवायचं. सामना अप्रतिम रंगला जातोय. विकेटचं जसं पतन झाला, पाठीराख्यांचा कोंबलटेकडीचा जल्लोष आपण पाहिला. गाडेश्वरचे पाठीराखे थोडेसे शांत बसलेत. एखादा चौक जर का एखादा चौकार षटकार आला तर गाडेश्वरच्या पाठीराख्यांचा जल्लोष आपल्याला जरूर पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दाखल झाला नरेश. 3 षटकामध्ये 28 धावे असं वाटलं होतं सहज रीतीने बनतील, तर मागचा सामना आपण पाहिला केवळ संघाने तब्बल 43 धावा बनवल्या, 44 धावेचं आव्हान ठेवलं होतं. मात्र त्या ठिकाणी छोटी करमेल संघाचे प्रयत्न थोडे कमी पडले आणि त्या संघाला मात्र पराभवाचा मात्र सामोरं जावं लागला गेला. आणि इथून पाहावं लागेल गाडेश्वर की केटी बॉईज कोंबलटेकडी कोणता संघ केवळ संघाच्या अगेन्स्ट आजच्या रात्रीतील अंतिम सामना खेळेल, आणि सुपर 4 मध्ये जाणारा सुपर 5 मध्ये जाणारा चौथा संघ कोणता असेल आज आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय वेगवान आणि सुंदर गोलंदाजी. इथून पुन्हा एकदा विकेटची संधी होती, मात्र पॉपिंग क्रीज मध्ये प्रदीप हा फलंदाज सेफ आपल्याला पाहायला मिळाला आणि तोपर्यंत एक सिंगल प्राप्त झाली. या मॅच मध्ये प्रदीपची बॅट जर का बोलली तर नक्कीच धाबांचा पाठलाग होईल, अन्यथा कोंबलटेकडी संघ मॅच मध्ये जरूर शिरकाव करत असताना आपण पाहतोय. 13 चेंडू आणि अजूनही 25 धाव संख्येची गरज. अप्रतिम गोलंदाजी राहिली गेली आपण पाहतोय. गोलंदाज आपण जर का पाहिला गेला जनार्दनच्या माध्यमातून सुरेख आणि कमबॅकिंग गोलंदाजी
5 चेंडू ज्या ठिकाणी फेकलेत आणि त्यामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या, 2 सफलता प्राप्त केल्यात. आता समीकरण आपण जर का पाहिलं गेलं 13 चेंडू आणि तब्बल 25 धावसंख्येची गरज. हा चेंडू जर का प्रहार आला तर गाडीश्वर संघ मॅच मध्ये जरूर शिरकाव करेल, जर का डॉट आला तर दबाव वाढेल. आणि इथून पाहावं लागेल काय घडलं जातंय. पंचाने सांगितलं लाईन खराब आहे, एक्स्ट्रा स्वरूपात एक सिंगल धाव आणि एक्स्ट्रा स्वरूपात जेवढ्या धावा मिळतील तेवढ्या गाडेश्वर संघ मात्र प्लस पॉईंट मध्ये पुढे वाटचाल करेल. या सिंगलच्या सायनस 4 अंकावरती धावसंख्या जाणून पोहोचली, 28 बनवायचे होते. आता समीकरण राहिले 13 चेंडू 24 धावसंख्येची गरज. हा चेंडू भरपूर निर्णायक राहील आपण पाहतोय. दोन्ही एंड पाठीराख्यांकडून मात्र टाळ्यांची मात्रा प्रतिसाद आपण पाहतो. यावेळेस अलॉन द कार्पेटने आपण पाहिले गेलं अपील पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू गणिक एक सिंगल प्राप्त झाल्या आणि सिंगलच्या सायन षटक क्रमांक पहिलं देखील या ठिकाणी मात्र समाप्त झालंय. आता येणारे 12 चेंडू आणि गरज असेल कंपल्सरी यावेळेस आपण पाहतोय 23 धावसंख्येच्या. चला स्पीडअप घ्यायचा आहे. कॉम्पिटेटिव्ह संघ बघा, विनंती असेल 12 चेंडू आणि गरज असेल 23 धावसंख्येची. केटी बाईज कोंबलटेकडी संघ आपल्याला शेवटचा अंतिम कॉल असेल बघा. आपण जर का जास्त वेळ खर्च केला तर अंतिमच्या षटकामध्ये आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. त्याला स्पीडअप घ्यायचं आहे कारण प्रत्येक चेंडू गणिक तुम्ही एकत्रित येतात आणि त्या कारणास्तव जास्त वेळ खर्च होतोय. 12 चेंडू आणि गरज असेल 23 धावसंख्येची. गोलंदाजी ट्रॅकवरती या सचिनला आपण पाहतोय. बारा चेंडू आणि लक्ष असेल 23 धावसंख्येचं. पहिल्या षटक आपण जर का पाहिलं गेलं जनार्दनचा उग्या 5 धावसंख्येचा आणि त्यामध्ये 2 मोठे धक्के लागलेत. मात्र गाडेश्वरच्या पाठीराख्यांकडून अजून या अपेक्षा जर का पल्लवित करायच्या असतील तर प्रदीपला इथून चौकार षटकारांची भाषा बोलावी लागेल. अन्यथा केटी बॉईज कोंबलटेकडी संघ या मॅचमध्ये हवी होईल. यावेळेस पाहावं लागेल फटका अप्रतिम सजल आपण पाहतो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात सिंगल कम्प्लीट. दुसरीचा प्रयत्न मात्र डेंजर झोनला थ्रो आपल्याला पाहायला मिळाला आणि इथून पाहावं लागेल काय घडलं जातंय. दोन्ही फलंदाज एकाच एंडला. इथून काय घडलं जातंय. चुकीचा कॉल प्रॉपर नव्हता आणि इथून रनआउटचा शिकार. फलंदाज नरेश बॅक टू द डगआउट. सहा वरती 3 धक्के लागलेले. अजून एक मॅच कव्हर करायचा. स्पीडअप घ्या आपण जर का पाहिलं गेला केटी बॉईज कोंबलटेकडी संघ मॅच मध्ये इंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज जनार्दन यावेळेस दाखल झाला आपण पाहतोय. गोलंदाज सचिन कशा रीतीने गोलंदाजी करेल कारण आव्हान कठीण बनत चाललं. अद्याप 11 चेंडू आणि गरज असेल 22 धावसंख्येची. 11 चेंडू आणि 22 धावा. प्रति चेंडू गणिक 2 ची सरासरी जर का आखली जे बोलेनाथ गाडेश्वर टीमनं तर सामना जिंकेल. एक डॉट चेंडू केटी बॉईज कोंबलटेकडी संघ मॅच मध्ये मात्र पूर्णपणे अस्तित्वावर टिकून टिपेल. त्याला स्पीडअप घ्यायचंय. कोंबलटेकडी संघ आपल्याला देखील सूचना असेल की आपण मात्र एकत्रित यायचं नाही. वारंवार मात्र टीम मिटिंग घ्यायची नाही. यावेळेस पाहावं लागेल आपण पाहतोय फटका तर प्रॉपर झाला नाही. मात्र एक सिंगल मिळाले जरूर आणि डबल सिंगलला फारसा फरक जाणवत नाही आपण पाहतोय कारण ज्या अनुषंगाने सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. 7 वरती 3 धक्के लागलेत आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने प्रदीप वरती पूर्णपणे अशा निर्भयित आहेत. मात्र त्या अशा पल्लवित केल्या जातील का. प्रदीपच्या बॅटमधून कधी मोठा फटका येईल याकडे लागलेल्या गाडेश्वर संघाच्या पाठीराख्यांच्या नजरा आणि त्या नजरांना उदाहरण देईल का प्रदीप हा फलंदाज हे देखील पाहणं फार महत्वाचं असेल आपण पाहतोय. इथून पाहावं लागेल क्या बात आहे. जबरदस्त चेंडू रिलीज केला आपण पाहतोय.
डायरेक्ट हिटचा प्रयत्न गोटी नेम जर का लागला असता तर नक्कीच काम तमाम झालं असतं. एक सिंगल मात्र प्राप्त झाले आपण पाहतोय. यावेळेस मात्र पाहावं लागेल कमबॅक फार चांगले केले जाते. सचिनच्या माध्यमातून 3 चेंडू सफर केले, त्यामध्ये 3 धाबा, 1 रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय आणि संघ पुढे सरकलाय 8 या अंकावरती. आता 9 चेंडू आणि तब्बल 20 धावसंख्येची गरज. 9 चेंडू आणि कंपल्सरी 20 धाबा. पाहावं लागेल कोणता संघ कुणावरती भारी ठरेल. अतिशय वेगवान चेंडू रिलीज केला पंचांकडे, अशा नजरेनं दाद मागितले आणि पंचाने सांगितलं लाईन खराब आहे आणि इथून मात्र हा वाईट चेंडू. चला स्पीडअप घ्यायचं बघा. संघ पुढे सरकला 9व्या अंकावरती. समीकरण देखील बदलले. 9 चेंडू आणि कंपल्सरी 19 धावसंख्येची गरज. 9 चेंडू आणि 19 धाबा. एखादा बिग हिट मॅच मध्ये मात्र गाडेश्वर टीमला देखील घेऊन येईल. समोर जनार्दन आज स्वतःला सिद्ध करायचं. डगाडूमध्येच आपण पाहिलं गेला थोडीशी शांतता पसरली गेली आपण पाहतोय आणि इथून पावला फटका सुंदर या गॅप भरपूर मोठी. एक टप्पा घेत चेंडू सीमा पार. हा शानदार चौकार. चला स्पीडअप घ्यायचंय आपण. प्रत्येक चेंडूकडे एकत्रित येऊ नका, आपल्याला विनंती असेल. केटी बॉईज कोंबल टेकडी संघ बघा, विनंती असेल अंतिम क्षणामध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. इथून आपण पाहायला गेला ज्या अनुषंगाने हा चौकार लगावला जनार्दनला, सामन्यामध्ये पुन्हा एकदा मात्र रंग भरले गेलेत. 13 या धावसंख्येवरती धावसंख्या जाऊन पोहोचल्या आणि अद्याप या षटकातील उर्वरित चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा फुलर लेंदा चेंडू आपण पाहतो. आलांद कार्पेटने फटका सजवलाय. त्या ठिकाणी क्षेत्रक्षण थैना दे मात्र पाहावं लागेल. फिकी आज चूक आल्या आणि मिळाली फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. या सिंगलच्या साहाय्याने संघ पुढे सरकला हळूवार गतीने 14 या अंकावरती. आता येणारे 7 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज. अर्धा पल्ला तर पार पडलाय आणि इथून अर्धा पल्ला पार पाडायचा आहे, कारण आता समीकरण राहिले 7 चेंडू आणि कंपल्सरी 14 धावसंख्येची गरज. हा चेंडू डॉट आला तर केटी बॉईज कोमल टेकडी संघ कुठे का होईना विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. जर का मोठा फटका आला तर सामना आपल्याला भरपूर चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळेल. प्रदीप साठी हा गुडलेन स्पॉट वरती चेंडू आणि इथून मात्र हा डॉट चेंडू आलाय. आता येणारे 6 चेंडू आणि कंपल्सरी 14 धावसंख्येची गरज असेल. चला क्षेत्रक्षण सजवायचंय केटी बॉईज कोमल टेकडी संघा. क्षेत्रक्षण सजवायचंय बघा. केवळ टीमच्या कॅप्टनला देखील विनंती असेल की आपण देखील जॉईंट व्हायचं आहे, जेणेकरून यामधून विजय संघ तुमच्या अगेन्स्ट अंतिम सामना खेळेल. चला स्पीडअप घ्या बघा. इथून प्रेमाची विनंती आहे. आपण जर का पाहिल्या गेला जवळपास 3:30 वाजत आले गेलेत आणि अद्याप एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. म्हणजे कुठे का होईना 4-4:30 पर्यंत स्पर्धा कव्हर होईल की काय, हा देखील मोठा प्रश्न राहील. आज खऱ्या अर्थानं समालोचक या भूमिकेमध्ये मनोजी फसाळ यांचा आवाज आपण देखील संपूर्ण रात्रीभर ऐकत आलात. खऱ्या अर्थानं माथेरानवरून बिलॉंग करतात आणि ते देखील आज या स्पर्धेसाठी जॉईन झालेत आपण पाहतोय. सहा चेंडू आणि कंपल्सरी 14 धावसंख्येची गरज. गोलंदाज सायनातला आपण पाहतोय. अंतिम षटक. पहिलं षटक 5 धावेचं जनार्दनचं, दुसरं षटक सचिनचं 9 धावेचं आणि इथून अंतिम 6 मध्ये वाचवायच्या 14 धाबा. तर एका एंडला गाडेश्वरला बनवायच्यात 6 मध्ये 14 धाबा. समोर जनार्दन ज्याच्या बॅटमधून एक चौकार पाहिलाय. अप्रतिम सामना आपण पाहतोय. यावेळेस पाहावं लागेल फटका फसला जातो मिड विकेट मध्ये. क्षेत्रक्षण तैनात आहे. इथून चुकी केली जात नाही. या चला स्पीडअप घ्यायचंय, स्पीडअप घ्यायचंय बघा. प्रत्येक चेंडूकडे एकत्रित येऊ नका केटी बॉईज कोमल टेकडी संघा. सामना पूर्णपणे मात्र फसला गेला आपण पाहतोय गाडेश्वर संघाच्या बाजूने. ज्या ठिकाणी निराशा दाखवली आपण जर का पाहिलेला संजय स्वस्तात
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाळा यावेळेस मात्र दाखल झालाय. सामना पूर्णपणे या संकटामध्ये सापडला आपण पाहतोय. आणि इथून डाव सावरला जाईल का? 5 चेंडू आणि आता गरज असेल तब्बल 14 धावसंख्येची. 5 मध्ये 14 बनल्या तर तो फलंदाज या सामन्याचा हिरो बनेल यात मात्र शंका नाही या. मात्र पाहावं लागेल. प्रदीप अद्यापही मैदानाच्या आतमध्ये या मात्र त्याच्या बॅटमधून देखील फार चांगले फटके पाहायला मिळाले नाही या. गोलंदाज सायनातनं पहिल्या चेंडूवरती या विकेट मिळवण्यात यश आलं आपण पाहतोय. समोर ऑनर स्ट्राईकवरती तब्बल 6व्या क्रमांकावरती बाळा यावेळेस मात्र सज्ज होईल. बाळासाठी फुल टॉस फटका बसला जातो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तो गयत आणि जबरदस्त झेल टिपला गेला आपण पाहतोय. केटी बॉईज संघ बघा एकत्रित येऊ नका आपल्याला विनंती आहे. कॅप्टन केटी बॉईज कोंबलटेकडी संघ आपल्याला विनंती आहे बघा प्रत्येक चेंडू गणिक एकत्रित येऊ नका. इथून पाहावं लागेल सामना पूर्णपणे या कोंबलटेकडी टीमच्या बाजूने झुकला गेला आपण पाहतोय. कारण आता गरज आहे 4 मध्ये तब्बल आपण पाहतोय खऱ्या अर्थानं 14 धावसंख्येची. 14 धाव पडल्यावरती मैदानाच्या आतमध्ये वामन विंदळा यावेळेस मात्र दाखल झालाय. मागच्या सामन्यामध्ये देखील वामन विंदळाने सामना जिंकून दिला होता आणि इथून तशा रीतीने सामना जिंकून देईल का? मात्र यावेळेस आव्हान थोडंसं कठीण आहे. कारण 4 मध्ये 14 बनवायच्यात म्हटलं तर कमीत कमी 2 तरी मोठे फटके येणं फार महत्वाचं आहे. क्षमता भरपूर मोठ्या. ओल्ड इज गोल्ड हा परिचय पटवून देईल का प्रेक्षक वर्गांना हे देखील पाहावं लागेल. की सिंगल गेल प्रदीप पुढे स्ट्राईक ठेवली जाईल, प्रदीपवरती विश्वास दाखवला जाईल का? अनेक सारे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरे येणारे आपण पाहतोय. उर्वरितचे 4 चेंडू सांगून जातील. 4 मध्ये अवघ्या 14 धावसंख्येची गरज. यावेळेस पाहावं लागेल फटका तर प्रति आपण पाहतोय क्षेत्ररक्षणच्या माध्यमातून चुका वारंवार या चुका फार मागात पडतील आणि इथून मात्र वामन हिंदोळाच्या बॅटमधून हा संघर्षाचा विजयाच्या समवेत घेऊन जाणारा हा शानदार चौकार. आपण पाहतोय केटी बॉईज संघ आपल्याला प्रेमाची विनंती करतो प्रत्येक चेंडू गणिक एकत्रित येऊ नका. आपण जर का अधिकचा वेळ खर्च केला तर आता आयोजकाने आम्हाला सांगितलंय की आपण डायरेक्ट पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. नंतर वादावाद होण्यापेक्षा इथून मात्र नियमांचं उल्लंघन करू नका. प्रत्येक चेंडू गणिक मी तुम्हाला अनाउन्समेंट करतोय. यावेळेस समीकरण आपल्याला पाहायला मिळेल 3 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. यावेळेस मात्र जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि इथून मात्र हा डॉट चेंडू. आता सामना मात्र कुठे का होईना आपल्याला एकतर्फी पाहायला मिळतोय कारण 2 चेंडू आणि कंपल्सरी 10 धावेची गरज. या चेंडूवरती जर का एखादा मोठा फटका चौकार किंवा षटकार आला तर सामना अंतिम चेंडूवरती पाहण्यासारखं होईल. मात्र पाहावं लागेल वामन इंदोळामध्ये क्षमता आहे मात्र ती क्षमता मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करेल का? 2 चेंडू आणि कंपल्सरी 10 धावसंख्येची गरज. चला स्पीडअप घ्यायचं बघा. आणि इथून पाहावं लागेल सिंगल तर कंप्लीट होईल आपण पाहतोय. सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या स्वरूपात रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. आणि इथून मात्र हा जल्लोष सांगून जातो केटी बॉईज कोंबलटेकडी संघाची पाठीराख्यांचा की सामना त्यांच्या बाजूने झुकलाय. खऱ्या अर्थानं पब्लिकने देखील जागा सोडल्या. गाडेश्वरचे पाठीराखे शांत झाले आहेत कारण त्यांना देखील माहिती आहे की आपला सामना मात्र या ठिकाणी पराभवाच्या छायाखाली आलाय. अंतिम 1 चेंडू आणि तब्बल आपण पाहतो यावेळेस गरज असेल अवघ्या 9 धावसंख्येची औपचारिकता बाकी आहे मॅच मध्ये. चला स्पीडअप घ्या फक्त औपचारिकता बाकी आहे. 1 चेंडू आणि बनवायच्यात 9 धावा. कोंबलटेकडी संघ
बघा आयोजकांच्या माध्यमातून सूचना आली डगआउटमध्ये प्लेयर असणं बंधनकारक राहील. सेकंड करून मैदान सोडणं या स्पर्धेचा नियम आपल्याला पाहायला मिळेल. पराभव जरूर तुमच्या वाट्याला आलाय, मात्र खेळाडू वृत्ती दाखवणं फार महत्त्वाचं राहील. केटी बॉयज आपल्यासाठी देखील सूचना असतील की आपण भरपूर वेळ खर्च केला आहे. पुढच्या मॅचसाठी खऱ्या अर्थाने आयोजकांना मी स्वतः सांगेन की टाईम अलर्ट ठेवा. अनाऊन्समेंट एकदाच करेन. जर का तुम्ही त्या नियमाचं उल्लंघन केलं तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, कारण या सामन्यासाठी देखील भरपूर वेळ खर्च झाला आहे. हा फटका सुरुवातीला येणं फार महत्वाचं होतं. अवघ्या जवळपास आता सामना मात्र रंग बदलेल का? हा चेंडू जर का नो असेल तर या चेंडूवरती 7 मिळतील आणि अंतिम षटक चेंडूपर्यंत सामना मात्र आपल्याला पाहायला मिळेल. फेअर डिलिव्हरी आणि इथून सामना जिंकला केटी बॉयज कोमल संघ. चला टॉस साठी यायचंय, कॅप्टन टॉस साठी यायचंय. खेळ अप्रतिम दाखवला बघा. खेळाडू कक्षातून इथून विनंती